पूरे काम सगळे तुम्हाला माहीतच है। सर्वपल्ली राधाकृष्ण जो जिंदगी भर टीचर का काम करते थे, तो हमारे देश के पहले वाइस प्रेसिडेंट बन गए और उसके बाद वो प्रेसिडेंट ऑफ इंडिया बन गए। एक्चुअली हमारे देश में प्रेसिडेंट हैज गॉट द मैक्सिमम पावर्स, लेकिन पॉलिटिसाइजेशन जिसे कहते हैं, उसकी वजह से प्रेसिडेंट कम पावर के हो गए हैं और प्राइम मिनिस्टर के हाथ में ज़्यादा पावर है। तो सबसे पहले टीचर्स के बारे में जो हम बोलते हैं, हमारे पिताजी सबसे पहले, माता, इसके बाद पिता, और उसके बाद जो तीसरा होता है जो हमारे करियर की, हमारी ज़िंदगी की अच्छी तरह से देखभाल भी करता है और हमें जितना हो सके उतना बड़ा बनाने की कोशिश जो करते हैं, वो ये 3 लोग होते हैं। त्यामुळे मराठीमध्ये आपण म्हणतो आई वडील आणि गुरुजन यांची आज्ञा नेहमी पाळावी, का ते तुमच्याबद्दल वाईट कधीही चिंतत नाही। जे काही तुमचा विचार करतात ते चांगल्यासाठीच करतात। म्हणून परवा आपले सगळे शाळेचे 8वी ते 12वीची मुलं आपण नेली होती एका कार्यक्रमाला, वसंत हंकारे म्हणून। आता तुम्हाला मोबाईलचा जास्त वापर करू देत नसतील आई वडील, परंतु यूट्यूबवर जाऊन तुम्ही पाहिलं तर त्यांचं अतिशय उद्बोधक, म्हणजे एवढं की गाडीच्या ड्रायव्हर पासून ते स्टेजवर बसलेले आम्ही सगळे संस्था चालक सगळेजण रडत होतो, एवढं प्रभावी आणि जबरदस्त भाषण त्यांचं। तर आपण त्यांना एकदा शाळेमध्ये बोलवणार आहोत आणि आई वडील आणि शिक्षक यांचं महत्त्व काय आहे, कारण टेक्नॉलॉजी जशी वाढते ना तसं आपण सगळंच विसरून गेलो आहे। छान एसीबीचं बिल भरताना लाईन लावावी, त्याच्यामध्ये उभं राहावं आणि बिल भरावं, हे आकर्षणाचाच भाग होता, पण नाही ना तो आता क्लिक। त्यामुळे आपण पण एवढे क्लिक झालो आहे, क्लिक मारले की मला इंजिनियर व्हायचे, क्लिक मारले की मला डॉक्टर व्हायचे, असं प्रत्येकाला वाटतं। त्यामुळे दुसरी बाजू काय आहे, अरे मला ते शक्य नाही झालं, मग आता काय जीवनामध्ये अर्थ नाही, चला, असे तर विचार बिलकुल मनामध्ये येऊन द्यायचे नाही। म्हणून सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा वाढदिवस आणि APJ अब्दुल कलाम, वाचाल तर वाचाल, व्हॉट्सअप म्हणजे वाचलं नव्हे, एक जणाने आता मेसेज पाठवला की त्याच्याबरोबर उलटा दुसऱ्या मिनिटात येतो, लगेच उलटा तिसऱ्या मिनिटात येतो आणि काहीच मिनिंग नसलेला चौथ्या मिनिटात येतो। त्यामुळं व्हॉट्सअप रीडिंग म्हणजे वाचन नव्हे, पुस्तकातून तुम्हाला जे नॉलेज मिळतं, इव्हन तुमच्या 12वीच्या बोर्डाची परीक्षा जर तुम्ही ते तुमचं टेक्स्टबुक एकदा व्यवस्थित वाचून काढलं तर केव्हाही 12वीच्या बोर्डामध्ये नापास होण्याची भीती वाटत नाही। अशा प्रकारच्या गोष्टी बऱ्याच वेळेला आता अजून मी म्हणत होतो की साधारणपणे आपली संख्या 50 किंवा 100 झाली की मग मी याच्यात उतरेल। आता 50 संख्या झालेली आहे, पण काही जण आजारी पडतात, काही जण आता येतात, मग काही जण उद्या येतात। तर पहिल्याच वर्षाच्या मानाने आपल्याला यश चांगलं मिळालेलं आहे आणि आपले हे सगळे जे शिक्षक आहेत ते चांगल्या प्रकारे तुम्हाला शिकवून आपली ही पहिली बॅच जी आहे त्याच्यामधलाच एखादा विद्यार्थी टॉपर आला पाहिजे, अशी आपली अपेक्षा आहे। वेदांत तो तब्येत बरे नसल्यामुळे गेलेला आहे, पण त्याने 100पैकी 100 मार्क मिळाले असं मला तुमच्या टीचर्सकडून समजलेलं आहे। अशा प्रकारची तयारी करायचा प्रयत्न करायचा, पण अगदी नाहीच झालं म्हणून लगेच मी आता जीवनाला काहीच राहिलं नाही संपवतो असंही करायचं नाही। का धीरूभाई अंबानी पेट्रोल टाकत होते, DS कुलकर्णी मोठा बिल्डर, ते काय करत होते, टेलिफोन पुसून त्याला अत्तर लावायचे काम करत होते, जुने टेलिफोन आपले मोठमोठे। म्हणजे तुम्ही जीवनात काही नाही केलं तरी सर्वश्रेष्ठ होऊ शकता, जीवनाला दोन्ही बाजू आहेत। त्यामुळे फक्त एक आज टीचर्स दिनानिमित्त लक्षात ठेवायचं, माझा कमीत कमी वेळ वाया घालवून मी जास्तीत जास्त अभ्यास करेन, कुठपर्यंत 12वीच्या परीक्षेपर्यंत। आणि तो किती वर्षाचा कालावधी आहे, 6 महिन्याचा किंवा 1.5 वर्षाचा। तुमचं आयुष्य किती आहे, 60 वर्ष कमीत कमी ॲव्हरेज। मग 60 वर्षामध्ये 1.5 वर्ष जर सिन्सिअरली राहिलं तर फरक पडणार आहे का, अजिबात नाही। आज लागलेला कुठलाही चांगला पिक्चर घ्या, तुम्हाला 12 झाल्यावर पाहता येईल की नाही, घरात मस्तपैकी आलिशान एखादा हे आणायचा, व्हिडिओ आणायचा, प्रोजेक्टर आणायचा, घरात पाहायचा, पाहू शकतो।
आणि इकडं तिकडं मनामध्ये भरकटलं की कुठंतरी आपलं चला प्रेम प्रकरणामध्ये सुद्धा